नमस्कार. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर झालं काय, संचितला खायचं होतं बिस्किट. संचितने बिस्किट घेतला आणि डबा असाच रिकामा ठेवला. त्यामुळे मी त्याला झाकण लावलं आणि जिथून घेतला होता डबा तिथं व्यवस्थित ठेवला. इथं चाललं होतं आईंचं कढीपत्त्याची चटणी बनवायचं काम. तर कढीपत्ता भाजून वगैरे घेतला होता. आता याची रेसिपी लवकर येईल. खूप मस्त आणि एकदम टेस्टी आणि केसांसाठी पण छान असते कढीपत्त्याची चटणी खाल्लेलं. नंतर मी काय पाऊस आभाळ आलं होतं. पावसाचं थोडंसं क्लायमॅट झालं होतं. मस्त असं बाहेर बघत मी अर्धी कैरी कट केली होती आणि कैरी बाहेर बघत बघत कैरी खाऊन घेतली. नंतर संचित झोपला होता. झोपेतून उठलं की त्याच्यासाठी मी केलं होतं बटाटा भजी. आता बटाटे भजीची रेसिपी पण आजच अपलोड झाली. तुम्हाला मी बटाटे भजी कसं बनवले ते बघायचं असेल तर ती रेसिपी बघू शकता. चला या इथं पण बटाटे भजी खायला, तुम्हाला जर आवडत असतील तर. नंतर आमच्या ज्या काही आंब्याच्या कैऱ्या राहिल्या होत्या झाडाला, तर त्या सगळ्या आज काढल्या आणि ह्या सगळ्या कैऱ्या थोड्याशा घरी ठेवायच्या आहेत आणि नंतर बाकीच्या सगळ्या विकायच्या आहेत. त्यामुळे आज कैरीचा शेवट झालेला आहे आणि इथं बघू शकता चटणी पण झालेली आहे. चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा